जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रेंडिंग मराठी सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने पटापट व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो. चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. आपल्याला स्टार्टिंगला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला एक बीटला एक फोटो ॲड करायचे शेवटपर्यंत. तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो मी पटकन इथनं शेवटपर्यंत इथं मी फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बीटला मी एक फोटो ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथं ग्रेडियंटला सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे आपल्याला आणि इथं व्हाईट वर करायचं आहे. बघू शकता मी ब्लॅक खाली व्हाईट वर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं आपल्याला इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. ट्रान्सपरंट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला इथं मी इमोजीची PNG दिलेली आहे. ती इमोजीची PNG इथं ॲड करा. व्यवस्थित आपल्याला इथं प्रॉपर असं खाली आपल्याला इमोजीच्या इथं PNGला आपल्याला इथं सेट करायचं आहे. तर बघू शकता मी असं प्रॉपर इथं सेट केलेलं आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडंफार इथनं स्क्रोल करायचं आहे. मी बीट सांगतो त्या करेक्ट आपल्याला बीट जो यायचा आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 15.7 सेकंदासमोर यायचं आहे. 15.7 सेकंदासमोर जे लहान लहान 6 फोटो आहेत, त्या 6 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 15.7 सेकंदासमोर जे 6 फोटो आहेत लहान लहान, त्या लहान लहान फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता 6 फोटो आहेत टोटल. त्या 6 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला
तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. पहिल्या फोटोला आपल्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 3 फोटो सोडायचे आहेत करेक्ट. चौथ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे मित्रांनो आणि 3 फोटो सोडायचे आहेत. त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता आणि मी इथं 3 फोटो सोडलेले आहेत. त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. आणि मित्रांनो 3 फोटो सोडल्यानंतर डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो आता आपण 3 फोटो सोडलेले आहेत. आता करेक्ट मित्रांनो आपल्याला 2 फोटो सोडायचे आहेत आणि आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता 2 फोटो सोडायचे आहेत आणि आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो अनेकदा मित्रांनो आपल्याला इथं डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. नंतर एक बीट आहे त्या देखील समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. 14.21 सेकंदा समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. बघू शकता इथं लहान लहान बीट आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 16.6 सेकंदाच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता 2 फोटो सोडायचे आहेत. त्या नेक्स्ट फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता 2 फोटो सोडून आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एक इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर करेक्ट मित्रांनो 2 फोटो सोडायचे आहेत आणि आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी इथनं पेस्ट करून घेतो. मी प्रॉपर तुम्हाला इथं इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे करेक्ट मित्रांनो 21 सेकंदाचा जायचं आहे. इथं बघू शकता इथं लहान 2 फोटो आहेत. त्या लहान 2 फोटोला आपल्याला मित्रांनो हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि मित्रांनो इथं 2 लहान फोटो आहेत. त्या लहान फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो लहान लहान फोटो आहेत. बघू शकता मी इथनं तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून दाखवतच आहे. कुठं कुठं लहान फोटो आहेत त्या लहान फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इथनं इथनं इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. तुम्ही बीट बघा. करेक्ट 4.21 सेकंदासमोर लहान 2 फोटो आहेत. त्या लहान 2 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेलं आहे. नंतर जरा पुढे यायचं आहे आणि इथं बघू शकता इथं लहान 2 फोटो आहेत. म्हणजे लहान बीट जवळ आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. लहान लहान फोटो आहेत. थोडंसं मित्रांनो इथं स्क्रोल करायचं आहे आता. बघू शकता मित्रांनो इथं आता पण इथं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. थोडंसं बघू शकता आता डबल बीट नंतर हा लहान फोटो आहे. आता मित्रांनो पहिला आपल्याला इथं 2 फोटो दिसलेले आहेत. आता पुढं मित्रांनो एक फोटो तुम्हाला दिसत जातील. बघू शकता एकच फोटो आहे इथं लहान. इथं बघू शकता आणि इथं लहानच फोटो आहे. आता एक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. बघू शकता आता इथं थोडंसं इथं लहान लहान बीट आपण ऑलरेडी इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. नंतर मित्रांनो बघू शकता आता लहान बीट आहे. बघू शकता आणि मित्रांनो 2 फोटो सोडल्यानंतर आणि इथं लहान फोटो आहे. थोडक्यात मित्रांनो लहान बीटच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. लहान बीटला जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी इथनं पेस्ट करून घेतलेलं आहे शेवटपर्यंत. तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. 2च फोटो राहिलेले आहेत. तर बघू शकता मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो लास्टचा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर व्हिडिओमध्ये मित्रांनो जेवढे काही फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता आपण या तिन्ही फोटोला इफेक्ट दिलेला आहे. उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर मी इथनं इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येकाने मित्रांनो कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो बघू शकता आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा मी प्रत्येक इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करून दाखवत आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. बीट भरपूर आहेत मित्रांनो आणि इफेक्ट देखील इथनं भरपूर आहेत.
मी प्रत्येक इफेक्ट तुम्हाला इथं प्रॉपररित्या मी इथं इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. तर बघू शकता मी इथं शेवटच्या फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. मित्रांनो स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ॲड करा. रेक्टेंगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टेंगलवरती क्लिक करून स्ट्रेट फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर मित्रांनो कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा जाईल मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेजोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही इथनं हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येका व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.